दर्शको नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. सेवा हाच परमार्थ या शीर्षकाअंतर्गत आज आपण समाजकार्य करणाऱ्या दोन सखींना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. या मान्यवरांची ओळख करून देते. श्रीकृष्ण शांतिनिकेतन नागपूर या संस्थेच्या संचालिका प्रज्ञा राऊत आणि वणी जिल्हा यवतमाळच्या निलिमा काळे मॅडम. नमस्कार. तुम्हा दोघींचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. निलिमाताई आणि प्रज्ञाताई, प्रत्येक व्यक्तीवर समाजाचं ऋण असतं, कारण त्या व्यक्तीचा विकास समाजातील व्यक्तींमुळे होत असतो. त्याचं योगदान भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे आपण या ऋणाची परतफेड कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करतच असतो. प्रेम, आपुलकी, माया, आस्थापूर्वक काळजी आहे, गरजूंना मदत करणं आहे, अशा रूपात आपण हे कार्य करतो. आणि या विचारांनी तुम्हा दोघींचा समाजसेवेचा हा प्रवास सुरू झाला आणि आजवर यशस्वीरित्या हा प्रवास चालूच आहे अजून. बरं प्रज्ञाताई, आपण अनेक वर्ष झाले या क्षेत्रात कार्य करत आहात. अंध अपंग व्यक्तींना तुम्ही निवासी निशुल्क सोय उपलब्ध करून दिली. पुढे कार्याचा विस्तार वाढत गेला आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आणि पुरस्कार म्हटलं म्हणजे ती आपल्या चांगल्या कामाची पावतीच असते, त्यामुळे उत्साहही अधिक येतो. आता पुरस्काराचा विषय निघाला आहे तर थोडं तुम्हाला मी गतकाळात नेते प्रज्ञाताई. आता प्रत्येकच पुरस्कार जवळचा, पण त्यातील एक नागपूर दूरदर्शनतर्फे सौदामिनी पुरस्कार तुम्हाला मिळालेला. तर ती आठवण, तो क्षण कसा होता सांगा ना आम्हाला. हो, नमस्कार. जय श्री कृष्ण सर्वांना. नागपूर दूरदर्शनतर्फे मला सौदामिनी पुरस्कार 2006 मध्ये मिळाला आहे. आणि आमच्या संस्थेची पहिली बातमी सकाळ पेपरमध्ये प्रकाशित झाली आणि त्याच्यामध्ये सौदामिनी पुरस्कारासाठी पहिला पुरस्कार सगळ्यात मोठा म्हणजे नागपूर दूरदर्शन म्हणजे मोठाच पुरस्कार आहे त्या आमच्या त्या वेळेच्या काळामध्ये. आणि पुरस्कार आणि त्या पुरस्कार मला सिंधुताई, माननीय सिंधुताई सपकाळ ज्या ज्येष्ठ समाजसेविका आहेत त्यांच्या हस्ते मिळाला. म्हणजे ही एक दुग्ध शर्कराच म्हणावी लागेल माझ्यासाठी. चांगला योग आहे तो जुळून आलेला. आणि तो आनंद इतका आहे की त्याच्यामुळे इतकं स्फुरण मिळालं की म्हणजे एक विशेष व्यक्तीकडनं आपल्या छोट्याशा कामासाठी विशेष पुरस्कार मिळतो आहे, याचा खूप अभिमानही आहे. आणि गती पण त्या पुरस्कारामुळे कार्यक्रमाला आमच्या कार्याला गती मिळाली आणि लोक पण त्या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला खूप जोडले आणि बरंच सहकार्य मिळत आहे. बरोबर. आणि निलिमाताई, आपलाही खूप दीर्घ असा समाजसेवेचा हा प्रवास आहे आणि राजकीय क्षेत्रातही होतात. अनेक उपक्रम तुम्ही तिथे यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार प्रत्येकच जवळचा असतो, ती आठवण आपल्या हृदयात अगदी कोरलेली असते. त्यातील एक मानाचा पुरस्कार म्हणजे देवी अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार. तो क्षण, ती आठवण तुम्ही काय सांगाल? मला जो 2005 ते 2006चा पुरस्कार मिळालेला आहे अहिल्यादेवी होळकर. या अगोदरची मी थोडीशी पार्श्वभूमी सांगते आपल्याला. कारण मी जेव्हा हे काम सुरू केलं त्यावेळेला माझ्या मनामध्ये कधी असं हे नव्हतं की आपण काहीतरी करावं आणि मला काही पुरस्कार मिळावा लोकांपर्यंत. एक सेवाभावेतूनच हा मी कार्याला सुरुवात केली. आणि या कार्याला सुरुवात करत असताना बऱ्याच प्रमाणात ती वाढत गेली. एकदा असं झालं होतं की स्टेजवर आम्ही एका कार्यक्रमामध्ये वणीतलं ते महिला बालकल्याणचे अध्यक्ष आले होते. मी पण उद्घाटिका म्हणून बसले होते. त्यावेळेला त्यांनी माझं जे समाजसेविका म्हणून ओळख करून दिली आणि माझ्या भाषणानंतर त्यांनी मला रेस्ट हाऊसला बोलवलं की मॅडम म्हणे तुम्ही एवढं काम करत आहे पण प्रस्ताव का देत नाही, पुरस्काराकरता का नाही पुढे. मी म्हटलं मी कधी विचारच नाही केला. निस्वार्थ भावाने आपण सेवा करायची हा एवढाच माझा उद्देश होता. आणि त्या उद्देशाने नाही असं नको म्हणे, कारण तुम्ही करत आहे हे माहिती झालं पाहिजे, त्याच्यापासून प्रेरणाही मिळाली पाहिजे, असं त्यांचा उद्देश. मग मी विचार केला ते बरोबर आहे. मग मी तो प्रस्ताव दिला यवतमाळला महिला बालकल्याणची याला. आणि तो प्रस्ताव दिल्यानंतर वास्तविक आता ते जे सर होते त्यांचं दुःखद निधन झालं होतं, पण ती स्मरणात राहिलेली गोष्ट आहे. आणि मुंबईवरून जेव्हा कळलं की मला पुरस्कार मिळालेला आहे, तो पुरस्कार मला कलेक्टर साहेब देशमुख आणि राऊत साहेब यांच्याकडून मिळाला होता. तो आनंद अतिशय खूपच मोठा होता. आणि त्यानंतर अभिनंदनाचे जे आपल्याला फोन पत्र येत गेले त्या काळामध्ये पत्राचं जास्त होतं. तो खरोखरच एक प्रेरणा सुरुवात करायला. कारण पुरस्कार म्हणजे शाबासकीच असते ना, आपल्या कार्याला पुढे नेण्यासाठी ते एक पाठबळ असतं. आणि छान असा हा तुमचा प्रवास सुरू झाला. आणि आता गृहिणी ते सामाजिक कार्यकर्त्या
असा हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. बरोबर. तर प्रज्ञाताई, समाजसेवेची आवड लहानपणापासून होती? घरात तसं वातावरण होतं? समाजसेवेची आवड लहानपणापासून होतीच. कारण कसं आहे की आई माझी जी आहे ती खूप प्रेमळ आणि लोकांना सहकार्य करण्याच्या वृत्तीची होती ती. आणि तिचं हे लहानपणापासून सगळं ते पाहिलं आहे की कोणाला मदत असेल तर जाऊन जायचं, करायचं, आपला वेळ द्यायचा. हे सगळं बघत असताना हे संस्कार आपल्यामध्ये रुळतच असतात. आणि हे करता करता मग कुठेतरी मनाला असं तो धीर असतो की बा आपली आई काहीतरी कोणासाठी करते आहे, चांगलं करते, तर आपणही म्हणजे तसं आधी समाजसेवेचा हा माझा काही मला मानस नव्हता मनामध्ये. पण सहकारी वृत्ती जी आहे, कोणाला सहकार्य करणं, ही वृत्ती आईच्या माध्यमातून माझ्याकडे बीजारूपामध्ये आलेली आहे. आणि अशा रीतीने मग तो प्रवास सुरूच आहे अजूनही? सुरूच आहे. निलिमाताई, लहानपणापासून आपल्याला ही आवड होती का? लहानपणापासून सर्वसाधारण आर्थिक मान परिस्थितीमध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला. खेड्यामध्ये आम्ही बहिणीच आहोत, त्यामुळे खेड्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था नव्हती आणि मग मला आजोळी राहावं लागलं. तिथे पण ऐसपैस मोठ्या कुटुंबामध्ये राहिलं. त्यावेळेला जेव्हा महिलांचे जे दबलेले हुंकार असतात, त्यांच्या ज्या भावना असतात, त्या भावना मला तिथे कळत गेल्या. वास्तविक त्या लहान वयामध्येच मी ते हे करत गेली की किती महिलांना हे असतो. वास्तविक तिला त्या काळामध्ये खरोखरच महिलेला हे दुय्यम स्थानच होतं. एका दृष्टीने पाहते म्हटलं तर घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त ती उंबरठा ओलांडतच नव्हती. तर त्याच वेळेला माझ्या मनामध्ये एक घर करून गेलं की काहीतरी आपण केलं पाहिजे महिलांना करता. हा एक त्या वेळापासून माझ्या मनामध्ये होतं. आणि अशा तऱ्हेने मी विविध काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकत गेले. आणि माझं लग्नही अगदी लहान वयामध्ये झालं. त्यानंतर मग मी बऱ्याच दिवसानंतर घरचं आमचं कुटुंब म्हणजे अगदी सधन कुटुंब होतं, पण 16-17 लोकांचं कुटुंब होतं. त्यामध्ये मी एवढे 16 वर्षाची मुलगी. तो काळ आम्ही इतका म्हणजे कुटुंबामध्ये राहत होतो एकत्र, छान वाटायचं. पण काहीतरी करावं, धडपड ही माझी होती की केवळ जेवण हे आपलं रोजचं रुटीन नको. म्हणून मी मधला माझा फावला वेळ काय करायचा तर सेवेसाठी लावायचं म्हणा. आणि त्याकरता मी सगळ्या गोष्टी शिकत गेले. शिवण क्लास, पेंटिंग, ड्रॉइंग, जे जे होतं त्या सगळ्या गोष्टी, रांगोळीपासनं एकही माझ्या हातून कला कुठलीही सुटली नाही. ही मी त्या लग्न झाल्यानंतर केलं. आणि मग असं वाटलं की आपण काहीतरी आता सेवेला कुठेतरी आपला वेळ द्यायचा. म्हणून समाजसेविकेचा मी प्रयत्न केला. समाजाविषयीची तळमळ मी केली. आणि आपण आधी केल्यानंतर मग पुढे आपण कोणाला सांगू ना. त्यामुळे मग मी काय, ज्या मुलींना शिकायची आवड होती, कोणाला पेंटिंगची, मी माझ्या घरी बोलून त्यांना ती अगदी फ्री पिशव्या शिवण्यापासून तर बॅग, कपडे कसे करायचे, काय करायचं, सगळ्या ह्या व्यवसायाबद्दल सुद्धा मी त्यांना. एवढं मोठं कुटुंब कार्याकडे वळली. वास्तविक पाहता म्हणजे त्या काळामध्ये महिला बाहेर निघतच नव्हत्या, विशेषतः आमच्या समाजात तर कधीच नाही. पण मी जेव्हा पडले तर एकच म्हटलं की नाही, हा आपण धनुष्य पेलायचंच. आणि त्या उद्देशाने मी बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर अडचणी भरपूर येतात, कारण आपल्याला समोर सगळ्यांसमोर जावं लागतं ना. म्हणून सर्वप्रथम मी तहसीलमध्ये साक्षरता अभियान राबवलं. पहिलाच कार्यक्रम माझा तो 82 ते 85ला. आणि तो इतका खेडोपाडी जाऊन आम्हाला तो यशस्वी करायचा होता. आणि खरोखरच घरच्या सगळ्यांचे मला सहकार्य मिळालं, त्यामुळे मी खरं तर करू शकले. आणि सहकार्य फार महत्वाचं आहे ना, कारण एकटीचा प्रवासापेक्षा मिळून मदतीचे हात येणं केव्हाही चांगलं आहे. बरं प्रज्ञाताई, आता या संस्थेची निर्मिती कशी झाली? या संस्थेची निर्मिती 2004 साली आमची झाली आहे. आणि हे जे मनामध्ये जे बीज आलं ते माझ्या मिस्टरांच्या मनात आलं आहे. आमच्या घरी आर्वीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वावर राहायचं, यायचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि त्यांचे ते आशीर्वाद आणि त्यांचं ते आध्यात्मिक जो बेस होता माझ्या मिस्टरांचा, त्या अध्यात्माच्या माध्यमातून, आणि अध्यात्मच आमचा हा श्रीकृष्ण शांतिनिकेतनचा मुख्य पाया जो आहे तो अध्यात्मच आहे. आणि अध्यात्माच्या याच्यामधनं हा बीजारोपण या संस्थेची झाली आहे औरंगाबादला 2004 साली. मग या संस्थेमध्ये कुठल्या प्रकारचे रुग्ण येतात? आमच्याकडे मतिमंद, मनोरुग्ण, अंध, अपंग असे सगळ्या प्रकारचे जे शारीरिक आणि मानसिक अपंगत्व जे आहेत ते माझ्याकडे असतात. आणि गुन्हेगोविंदाने सगळे हे राहतातही. आणि सुरुवातीला जो पेशंट आमच्याकडे येतो तर त्याच्याकडनं आम्हाला 6 महिने तर आम्ही काहीच अपेक्षा करू शकत नाही की तो आपल्यामध्ये फॅमिलियर होईल.
जेव्हा तो राहील आपल्याकडे सोबत राहील, खाईल पिईल, पहिले तर सुरुवातीला खूप त्याचा सांभाळ करावा लागतो. म्हणजे बरोबर. अगदी छोट्या बाळासारखं जे छोट्या बाळाचा आपण सांभाळ करतो तसा त्याचा सांभाळ करावा लागतो. आणि मग ते त्याला जेव्हा आपण आपल्याबद्दल आपुलकी वाटते, आपण तर हे आपुलकीने स्वतः करतो, पण त्यालाही आपल्याबद्दल आपुलकी वाटायला पाहिजे, आपलेपणा वाटायला पाहिजे. तेव्हा ज्याच्या मनात ते येतं तेव्हा तो कुठे आपल्यासोबत एक फॅमिली म्हणून राहतो. बरोबर. हा, श्रीकृष्ण शांतिनिकेतन म्हणजे एक आमचं कुटुंबच आहे, अंध आणि अपंग आणि सगळं हे हो. लोकांचं. मग या प्रकारची सेवा देण्याचं का ठरवलं? असं काही समाजात तुम्ही चित्र पाहिलं का? हो, ते काय झालं की माझ्या मिस्टरांचं अपॉइंटमेंट मुंबईला होतं. कारण ते कसं आहे की आमचं लग्न आहे 91मध्ये झालं आहे. तेव्हा माझे मिस्टर गोंदियाला नगर परिषदमध्ये जॉबला होते. आणि नंतर लग्नानंतर काय यांना मुंबईचं अपॉइंटमेंट ऑर्डर आली. म्हणजे माझं जे पहिलं जे राखी असते तर त्या काळी राखीला महत्त्व राहायचं, कारण राखी आपण पोस्टाने पाठवणं, पोस्टानेच आपल्या आईची ओवाळणीची, भावाची ओवाळणी वगैरे ती आपली पोस्टानेच यायची वगैरे, तो त्यावेळेसचा तो प्रकार होता 91चा. तर माझ्या राखीचे पैसे आणि यांची अपॉइंटमेंट ऑर्डर मुंबईची जे स्कूल ऑफ आर्टला यांची अपॉइंटमेंट ऑर्डर ही सगळी दोन्ही सोबतच आले. बरं. म्हणजे तो कोणाचा आशीर्वाद आहे माहित नाही मला. आणि मग जेव्हा आम्ही लग्नानंतर मुंबईला गेलो, म्हणजे सुरुवातीला हे माझे मिस्टर एकटेच होते, कारण तिथे राहण्याची गैरसोय खूप व्हायची ना, म्हणजे राहायची तेवढी परिस्थिती आमची नव्हती की आम्ही पैसे देऊन तेवढं अफोर्ड करू असं. 1.5 वर्ष मी सासरीच राहिले. माझे मिस्टर मुंबईला राहायचे, मी सासरीच होते. नंतर मग 1.5 वर्षानंतर आम्ही जेव्हा सोबत गेलो तेव्हा मग यांच्या मनात होतंच सेवेचं, कारण यांनी सगळं हे वाचन यांचं वगैरे अध्यात्म खूप झालेलं होतं. माझं एक सामान्य कुटुंबातली मुलगी मी अशी. तर मग यांच्या मनात जे काही होतं, मग आम्ही दोघंच जण असायचं ना, मग रेल्वे स्टेशन फिरणं आहे वगैरे, मग जसा वेळ असेल तसं इकडे तिकडे फिरणं. आणि मग त्यांना ते रस्त्यावर जे बसलेले अपंग व्यक्ती वगैरे दिसायचे, काही महिला, पुरुष, निराधार लोक जे प्लॅटफॉर्मवरचे पूर्वी खूप राहायचे त्या वेळेस. तर मग त्यांना पण यांना असं वाटायचं की आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग असं करता करता मग आम्ही मदर तेरेसाच्या आश्रममध्ये, जे बाहेकळ्याला आहे, वेलीपार्लेला आहे, 2-3 आश्रममध्ये आम्ही भेटी दिल्या. यांनी मला प्रत्यक्ष नेलं आश्रमामध्ये, दाखवले तिथली परिस्थिती की पुणे हे असं आश्रम आहे, इथे असे लोक करतात, सेवा करतात. आणि ते बघून मग त्या सेवेचा भाव आपल्यामध्ये सारखं तेच कीर्तन असेल, तेच चर्चा असेल किंवा तेच बघणं असेल. तर मग मला असं वाटलं की यात असं काय आहे की आधी आई शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना मदत करायची, आता आपण ज्यांना जशी मदतीची गरज आहे तिथे आपण सहकार्य केलं पाहिजे. हे कुठेतरी रुळलं. आणि मग आमचं ट्रान्सफर नागपूरला झालं, म्हणजे एक मुलगी झाली मला. नागपूरला झालं. नागपूरनंतर मग पुन्हा औरंगाबादला, मग आमचं ट्रान्सफर औरंगाबादला. मग औरंगाबादला प्रत्यक्ष आम्ही हे कार्याची सुरुवात 2004ला केली. बरं. म्हणजे असं निराधार लोकांनाही आधार देणं हेही किती महत्त्वाचं काम आहे. बरं निलिमाताई, तुमचे सुरुवातीचे उपक्रम कोणते होते? माझे सुरुवातीचे उपक्रम हे होते की मी विधवा महिलांना जास्त प्राधान्य दिलं. यामध्ये साक्षरता अभियान झाल्यानंतर त्यावर आमचा एक चित्रपट निघालेला होता, अक्षर किमया. बरं. त्या अक्षर किमया पिक्चरमध्ये सुद्धा मी सहभागी झाले होते अक्काच्या भूमिकेमध्ये. बरं. आणि तो यशस्वी झाला. तेही सन्मानपत्र मला बरेचसे मिळाले त्याबद्दल. आणि त्यानंतर मग मी म्हटलं की नाही, आता परित्यक्त महिला ह्या असतात, त्यांना आधार नसतो. आणि त्यांना आधार कसा द्यायचा? समजा कुठे ॲक्सिडेंट झाला, पण ती महिला आता 2 मुलं घेऊन कुठे राहणार, भावाकडे की आपल्या सासरी? जर योग्य असेल तर त्यांना त्रास नव्हता. पण बऱ्याचशा ठिकाणी असं होते की ते आधांतरी असतात, नाही ना, कुठलाच आधार नसतो. निलिमाताई, हाच प्रश्न आपण पुढे घेऊया, पण ब्रेक नंतर. ओके. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. प्रज्ञाताई आणि निलिमाताई यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास आपण पुढे जाणून घेऊया. निलिमाताई, ब्रेकवर जाण्याआधी आपण सुरुवातीच्या उपक्रमांबद्दल बोलत होतो. साक्षरता अभियान तुम्ही चालवलं आणि अक्षर ओळख करून दिली, त्यातून एक चित्रपट त्या विषयाला आधारित निघाला आणि त्यात तुम्ही काम केलं आणि तुम्हाला बक्षीसही मिळालं. हेही कौतुकास्पद आहे. तर पुढे कसे मग कामं पुढे चालत गेले तुमचे? साक्षरता अभियान झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये एक अक्षर ओळख महिलांना जे घरी मोलकरणी कामाला होत्या त्या प्रत्येकींना म्हणजे आपली सही तरी करता आली पाहिजे किंवा शब्दाची माहिती व्हावी, हा उपक्रम राबवला. त्यानंतर मी महिलांना हेच विचार केला की त्यांना उद्योगही पाहिजे. बरोबर. काहीतरी 2 पैसे जवळ असल्याशिवाय महिला कुठेच काही करू शकत नाही. मग अशा परित्यक्त महिलांना कुठे कामं लावून द्यायची, कुठे काय करायला पाहिजे, त्यांना उद्योग कशा पद्धतीने केला पाहिजे तुम्ही, आणि
त्या यायला पाहत नव्हत्या. हो. मग त्यांच्या मनातल्या भावना जाणून आणि त्यांना अगदी प्रेमाने समजवून यात कमीपणा बाळगू नका. बरं. कामामध्ये कमीपणा बाळगायचा, पण आपण 2 पैसे केलेत आपल्या मुलांना आपण सांभाळू शकतो ना, कोणापुढे हात पसरावं लागणार नाही. हो. ही त्यांची मानसिकता मी तयार केली आणि मग त्यांना माझ्या ओळखीमुळे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या घरी त्यांना कोणाला स्वयंपाकाला, कोणाला पोळ्याला, कुठले कामं ज्याला जे असेल, शिवणकाम असेल, तिला त्याचा उद्योगाबद्दल माहिती दिली. आणि आपण उद्योग कसा करायचा किंवा घरी तुम्हाला काही काम करायचं असेल, छोटंसं दुकान तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने जवळजवळ 450 महिलांची मी आधारवड वा, झाली वा, आहे. वा. आणि खूप छान. त्यामुळे त्या महिलांना एक प्रेरणा मिळाली. हो. विशेषतः म्हणजे माझ्या शेतावर हं. आमचं गाव वणीला शेती असल्यामुळे तिथे आम्ही शीट प्लॉट घेत होतो, तेव्हा 30-30 महिला आम्हाला लागायच्या. आणि त्यावर देखील मी याच पद्धतीच्या महिलांना जास्त प्राधान्य देत होते. बरं. म्हणजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. त्या काळामध्ये रोजी फार कमी असायची हो. ना. तर मग त्या येत होत्या. आमच्याकडे दालमिल आहे, गहू प्लॅन्ट्स आहे, त्याच्यावर सुद्धा त्याच बायकांना मी कामाला लावायची. बरं. सर त्या करत नव्हत्या, अगदी 200 रुपयापासून 300 रुपयापासून म्हणजे घरकाम करायला येत होत्या. आज पोळेवालीला तेवढे देऊ शकत नाही आपण, पण त्या त्या काळात. 15 वर्षपर्यंत ते पहिल्यांदा माझ्या घरी काम केलं. बरं. मग त्यांना सांगायचे की नाही, तुम्हाला जे जे सोयीचं आहे त्या ती कामं पद्धतीने करा. तुम्ही करा. बरोबर. अशा पद्धतीने मी त्या बऱ्याचशा महिलांना हे केलं. विशेषतः म्हणजे साक्षरता अभियान राबवल्यानंतर हां. मुलींकरता जी असते सक्षमीकरणावर जास्त भर दिलेला आहे. बरं. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलींना सक्षमीकरणावरती त्यांना मार्गदर्शन करणे. आज ज्या मुली आहेत, खरं म्हणजे मोबाईलच्या काळामध्ये मुलींचं खूप नुकसान होऊन राहिलं. वस्तुपाहता तो चांगल्यासाठी आहे, हो. पण त्याचा दुरुपयोग मुली करत आहे. त्यामुळे काय होतं की घरी मुलींना कळत नाही, आईने किती सांगितलं तरी बाहेर काय करत आहे हे माहीत नसतं. म्हणून पाल्यांना बोलवून आम्ही शाळेमध्ये त्याचे सक्षमीकरणावरती भर देत होतो आणि मार्गदर्शन करत होतो. अशाच आम्ही, जशी मी तनिष्काच्या झाली सदस्य 2013मध्ये, मग त्यावेळेला आम्ही विचार केला की त्या माध्यमातून मुलींना जे संरक्षण पाहिजे किंवा काहीतरी त्यांच्या ज्या भावना आहे, कोणी बाहेर छेडखानी करतात, कुठे काही होत, मुली काय करतात ते दाबून राहतात. हो. कोणापुढे भीती वाटते सांगायला. बसमध्ये आलं तरी कोणी मुलांनी केलं, कधी शिक्षकाकडून, कुठले असो. मग आणि शाळेमध्ये तक्रारपेटी असतेच. हो. पण हा विचार केला की म्हटलं तिथे त्या टाकायला असतात. हो. मग मी काय केलं की आम्ही आमच्या तनिष्काच्या वतीने प्रत्येक शाळेला तक्रारपेटी कॉलेजपासून बरं. आणि ती त्यांच्या टॉयलेट रूममध्ये ठेवली. त्याच्यावर 2 महिलांचे नंबर्स आणि 1 पोलीस. मी कारण पोलीस स्टेशनला झाली होती सदस्य. बरं. कोर्टामध्ये सुद्धा कायदेविषयक सल्ला समितीवर आहे आणि लोक न्यायालयामध्ये आज तागायत 91 पासून मी कार्यरत आहे. म्हणजे त्या मुलींनाही कळलं नसेल की आपली कंप्लेंट इतरांना कळायला नको, या आणि दृष्टीने ती हा एक गोपनीय उपक्रम चांगला ठेवत होता. होतो आम्ही, गोपनीय ठेवत होतो. म्हणजे एकंदरीत स्त्रीनी, मुलींनी, महिलांनी पुढे यावं, बरोबर. स्वतःच्या पायावर उभे राहावं, यासाठी आपली धडपड होती. धडपड असते. बरं प्रज्ञाताई, आता संस्थेची तर निर्मिती झाली, पण आता या संस्थेची माहिती इतरांपर्यंत पोहोचणं गरजेचं, तर कशा पद्धतीने तुम्ही ते काम केलं? सुरुवातीला काय की आम्ही औरंगाबादला जेव्हा राहायला होतो, तर आमचं तर माझी मुलगी आणि आम्ही त्रिकोणी आमचं कुटुंब तिघांचं. तर मग आता संस्था स्थापन करण्यापेक्षा जागेची व्यवस्था महत्त्वाची होती. हो. मग जागेसाठी मी आणि माझे मिस्टर आम्ही जायचो, फिरायचो. त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी किंवा मग एखाद्या थोडासा ऑफिसला होऊन वगैरे आम्ही असं संस्थेच्या जागेसाठी किरायाने बघायला खूप फिरत होतो. मग फिरता फिरता असं व्हायचं की मुलगी माझी तेव्हा 2nd 3rd असे काय होती, तर मग आम्ही बाहेर राहायचो आणि ती शाळेतून येऊन जायची. असं बरेच वेळा असे प्रसंग आले. तर मग म्हटलं आता ही मुलगी येते आणि शाळेतून म्हणजे आलं की मुलांना भूक लागलेली असते वगैरे, हे सगळं असतं ना, आई घरी असलीच पाहिजे असं असतं. तर मग असं विचार केला की मग आता आपल्या सोबतीला कोणीतरी गरजेचं आहे. आणि माझा भाऊ लहान होता तेव्हा, म्हणजे 12वी एक विषय राहिला होता त्याचा. तर म्हटलं आता तुला परीक्षा द्यायची, तू काही दिवस आमच्याकडे ये ना. म्हणजे आईसोबत बोलली मी की याला आमच्याकडे पाठव, म्हणजे आता खालीच आहे, आता घरी अभ्यासच करायचा, तो इथे येऊन अभ्यास करेन. मग त्याला आम्ही आमच्याकडे बोलवलं. आईसोबत बोलल्यानंतर आईने मग त्याला माझ्याकडे पाठवलं. आणि मग आम्ही निश्चिंत झालो. म्हणजे भाऊ माझ्या घरी राहायचा, तर मग आम्ही दोघं फिरायचं, म्हणजे जसं वेळ मिळेल त्यांना. जसं ऑफिसमध्येच होते, ड्युटीवर होते त्यांच्यामुळे.
तर जसं त्यांची सवड असेल त्या सवडीनुसार मग मी तर गृहिणीच होती, मला प्रश्नच नव्हता की मला आता कुठे जायचं किंवा काही हेच नव्हतं. मग आम्ही जायचो, मग बिंदास झालं. मग असं करता करता काय झालं की मग आम्ही जागेचा म्हणजे रूम किराणे घेतल्या. आणि सुरुवातीला काय झालं की ज्या महिला जे बाहेर बसतात भीक वगैरे मागतात किंवा रस्त्याने भीक मागत फिरतात, तर त्यांच्यासोबत आमचं बोलणं व्हायचं किंवा तुम्ही का असं भीक मागता, घरी कुटुंब नाही का, कोणी आहे नाही का तुम्हाला, तुम्ही मग आता काम करू शकता, तर मग भीकच का मागायचं. तर नाही म्हणे आमच्याकडनं होत नाही, तब्येतीचे त्यांनी आपले गाऱ्हाणे सांगितले, कुटुंबाचे सांगितले, आहे पण कोणी लक्ष देत नाही वगैरे. मग सुरुवातीला तर आम्ही त्या भीक मागणाऱ्या त्याच महिलांना गोळा केलं, म्हणजे ज्यांना जशी गरज असेल की खरंच तुम्हाला राहायची गरज आहे, तुम्ही या आमच्याकडे राहा वगैरे. काही दिवस त्यांची सोय केली. आणि मग त्यांना कसं बाहेर राहायची जी सवय आहे, बाहेर राहणं म्हणजे मग कोणत्या तरी दुकानात समोसाच मागणं, कोणातरी चहा मागणं, कोणी एक समोसा कोणी सहज देऊनही देतं, चहाही देऊन देतं. मग त्यांना अशी जी बाहेरची जी सवय आहे, कोणाला तंबाखूच काय जी सवय आहे, तर अशा ह्या सवयी ज्या होतं त्यांना, त्या सवयीमुळे ते आमच्याकडे टिकल्या नाही. बरं. म्हणजे कोणी 4 दिवस राहिलं, कोणी 8 दिवस राहिलं, मग म्हणा की आम्ही थोडंसं बाहेरून फिरून येतो, मग नातेवाईकाकडेच जाते, असं करून करून मग त्या एक एक करून आमच्याकडून निघून गेल्या. मग लक्षात आलं की ज्या बाहेर बसतात त्यांना बघून आपल्याला वाटतं खरंच गरजू असेलही काय सांगता येत नाही, पण खरंच गरजू आपल्यापर्यंत आल्या नाही. ज्या खरंच गरजू होत्या त्या आपल्यापर्यंत नाही आल्या. मग काय करायचं. तर मग माझ्या मिस्टरांचंच त्यांच्याच मनातली ही सगळी कल्पना असल्यामुळे त्यांनीच एक एक योजना केल्या की बाबा म्हणे असं करायचं, म्हणे आता आपल्याला असं वाटतं म्हणे, पण कोणाच्या घरी पण असे रुग्ण असू शकते की त्यांना कुठेतरी कोणाची आधाराची गरज आहे, पण कुठे जायचं काही कळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं. मग यांनी माझ्या मिस्टरांनी पॉम्पलेट तयार केलं, ब्लॅक अँड व्हाईट, तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट साधे पॉम्पलेट तयार केले. म्हणजे तू आणि मनीष, म्हणजे माझ्या भावाचं नाव महेश आहे, आम्ही त्यांना मनीष म्हणायचं घरी. मग तू आणि मनीष असं जायचं. म्हणजे मग कसं जायचं, म्हणजे कधी कोणाच्या घरी गेलो नाही, दारात गेलो नाही, मग प्रचार म्हणजे खूप मोठी गोष्ट ना. मग यांनी सांगितलं एक दिवस आमच्यासोबत माझ्यासोबत मला घेऊन गेले की असं असं लोकांकडे जायचं, सांगायचे, माहिती सांगायची, काय कसं सांगायचं त्यांनी समजून सांगितलं, संस्थेची माहिती सांगायची म्हणे. आणि मग असं मग माझा भाऊ आणि मी आम्ही दोघंच दिवसभर असं. मग हा प्रचार करताना काही आव्हानं आलीत का समोर? हो, प्रचार करता करता आव्हानं खूप आली. कारण कसं प्रचार म्हटलं की आपण लोकांच्या दारात येतो, कोणाला दारात वाजवतो, कोणाच्या घरी म्हातारा व्यक्ती असेल, कोणाच्या घरी म्हणजे असं व्यक्ती, कोणा आजारी व्यक्ती असू शकते, काही असेल. मग अशा त्यांना डिस्टर्ब होतं ना. मग कोणी चांगलं आपल्याला सहकार्य करेलच अशी हे नसतं, अपेक्षा नसते. सुरुवातीला असं वाटलं की आपण चांगलं काम करतो म्हणजे लोकांनी आपल्याला चांगलंच सहकार्य केलं पाहिजे. पण ह्या अनुभवातून, प्रचाराच्या अनुभवातून असं की नाही, व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे आज आपल्याला वाटतं आपण चांगलं करतो, पण समोरच्या व्यक्तीला पण तेवढंच वाटलं पाहिजे ना की हे लोक जे आले खरंच सहकार्य करण्याच्या वृत्तीने आपल्याला आले आहे. तर हे जेव्हा प्रत्यक्ष फिरत होतं तेव्हा ते लक्षात आलं. आणि एकदा प्रचाराचा एक अनुभव असं सांगते की माझी मुलगी तेव्हा 3री मध्ये वगैरेच होती. तर तेव्हा म्हणे, आई म्हणे तू आणि मामा रोज जाते म्हणे, काय करता, मला पण यायचं तुमच्यासोबत. म्हटलं नाही ग बेटा, कधी आम्हाला म्हटलं कधी कोणी पाण्याला विचारते नाही विचारते, किंवा मग कोणी असं बसून चहाला सुद्धा विचारते, म्हटलं नाही तर कोणी दिवसभर आम्हाला पाणी सुद्धा मिळत नाही, म्हटलं जे इतका वेळ आम्ही 3-4 तास फिरतो तेव्हा वेळात. तर म्हणे नाही म्हणे मला यायचंच आहे. मग ठीक आहे म्हटलं, चल बाबा तुझी खूपच इच्छा आहे. संडे होता आणि आम्ही रविवारची सुट्टी पण नाही घ्यायचो, म्हणजे आम्हाला प्रचार करायचा हे ठरलं होतं. म्हणजे असे एक एक अनुभव तुमच्याकडे येत गेले आणि त्यातून मग त्या संस्थेचं कार्य सुरू झालं. आता तर हा अनुभव मला सांगायचा माझ्या मुलीचा, पण ब्रेक नंतर घेऊया. तो अनुभव तुमचा नक्कीच घेऊया. ब्रेकसाठी थांबूया. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक ब्रेक. भेटूया या ब्रेक नंतर. दर्शको, या विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सेवा हाच परमार्थ या शीर्षकाअंतर्गत सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा राऊत आणि निलिमा काळे यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. हा आता त्यांचा प्रवास पुढेही जाणून घेऊया. प्रज्ञा, ती ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही थोडा अनुभव सांगत होतात, तो काय अनुभव होता? हो, एकदा माझ्या मुलीने आग्रह धरला की तुम्ही रोज प्रचाराला जाता, मला पण आज यायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चल, पण परिस्थिती अशी असते की तुला जड जाईल म्हटलं ते इतका 3-4 तास राहणं. तर ठीक आहे म्हणे, मला काय हरकत नाही, मी येते. मग त्या दिवशी काय झालं की एक आजोबा इतक्या जोरात आमच्यावर धावले, असे हकलून लावलं आम्हाला. ती खूप घाबरून गेली. आणि तशीच एक मतिमंद मुलगी होती, 15-20 वर्षाची वगैरे असेल ती. ती पण अगदी तिच्या मागे मागे फिरत राहिली. तिला असं वाटलं की मारते की काय, इतकी घाबरली ती की त्याच्यानंतर परत तिने माझ्यासोबत प्रचाराला येते हा मुद्दा कधी काढला नाही. बरं बरं. पण पुढे तिनेही तुमच्यासोबत मदतीचा हात पुढे केला असेल ना? आता तर ती बरीच मोठी झाली असेल. हो, आता माझी मुलगी 26 वर्षाची आहे. ती बाय प्रोफेशनल डॉक्टर आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे. आणि तिच्या आधाराने खूप काही कामं, कारण आम्ही जेव्हा कुठे बाहेर गेलो दोघं, माझे मिस्टर आणि मी, तर ती सांभाळायची मुलींना. कारण तेव्हाचं ते चित्र पाहिलं, तुमची धडपड पाहिली. आणि आजच्या या युवा पिढीला तर हे बघणं गरजेचं आहे आणि या अशा सेवेमध्येही उतरणं गरजेचं आहे.
बरं निलिमाताई, आता तुम्ही महिलांनी पुढे यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं या दृष्टीने खूप कार्य केलं, तर त्यासाठी मग प्रशिक्षणही तुम्ही घेतलं का? हो, त्याकरता मग मी त्यांचे शिबिरं घेऊन घ्यायची आणि त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होतं. उद्योग कसा करायचा, आपण जर मग सेल लावून दाखवलं. सार्वजनिक महिला मंडळाची मी जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही सेलचं काम केलं आणि सेलच्या माध्यमातून आपण कशी विक्री करायची, कसा प्रॉफिट आलं पाहिजे हे सगळं त्यांना शिकवत गेले. उद्योग जो असतो, काही जे मुलांना मुलींना ज्याच्यामध्ये आवड आहे त्या त्या गोष्टींचा आम्ही कॅम्प घेऊन त्यांना ते प्रशिक्षण देऊन त्यावेळेला काय केलं पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये किती पैसा घातला पाहिजे आणि तो कसा पद्धतीने काढायचा, हे सगळं त्यांना आम्ही शिकवत गेले. आणि महिलांचं प्रशिक्षण होतं म्हणजे उद्योगाच्याच माध्यमातून होतं. शिवण क्लास, हां, शिवण क्लास, पेंटिंग, ड्रॉइंग, त्याचप्रमाणे पार्लरचं आणि कम्प्युटरचं त्यावेळेचं जे होतं, टायपिंग क्लासेस होते त्या काळामध्ये, ते सुद्धा आम्ही महिला बालकल्याणच्या माध्यमातून त्यांना बोलून आणि त्यांचं प्रशिक्षण देत होतो. अशा पद्धतीने बरेचसे त्या मुलींना मग त्या उद्योगाची आवड पण झाली आणि त्यामधल्या त्या निपुण पण झालेल्या. खूप महिलांनी त्यामध्ये सहभाग झाला होता. आता परित्यक्त्या महिला होत्या आणि परित्यक्त्या महिला, हाही प्रश्न तुम्ही सोडवला. हो, त्यांनाही प्रशिक्षण दिलं. इंडियन रेड क्रॉसच्या वतीने आम्ही तिकडे जात होतो आणि तिथे सुद्धा त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांना प्रशिक्षण देणं, वास्तविक पाहता आणि आरोग्याबद्दलची माहिती देणं, त्यांचे कॅम्प पण घेत होतो. विशेष म्हणजे कुमारी माता यांना शासनाचा काय आधार आहे याची माहिती देऊन, योजना आहे त्याची माहिती देऊन आम्ही त्यांच्याकडून ती त्यांना आधारवड देत होतो. वास्तविक पाहता त्या कुमारी माता म्हटलं की त्यांना काहीच त्यातलं कळत नव्हतं, पण ते असे पोडावर राहणारे होते. त्या ठिकाणी आम्ही अशा दुर्गम भागामध्ये जाऊन आम्ही आणि त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती आम्ही त्यांना साहित्य देत होतो, धान्य देत होतो, कपड्यांची सुद्धा व्यवस्था त्यांना आम्ही करून देतो. त्या माध्यमातून आमचे चालू होते. म्हणजे ग्रामीण भागात जाऊन त्यांना स्वच्छतेचे धडे देणं, सगळं ते कळवणं आणि त्या कशा फसल्या जात होत्या याच्यावर सुद्धा मग ते, कारण बोलतच नव्हते सगळे. तिथे जे आपण गेल्यानंतर आपण आतमध्ये जाऊन जरी त्या मुलींसोबत आईवडीलही बोलायची नाही, कोणीच काही नाही. मग असं का होत आहे, मग त्यांना समजून सांगायचं की हे चुकत आहे. तुम्ही पैशा खातर किंवा कुठे बाहेरचे आलेले कोणी साहेब लोक आले ते त्या मुलींना फसवत होते, ते त्यांच्या याच्या दृष्टीने. मग यांना कळत नव्हतं, यांना वाटत 2 पैसे मिळतात, मग त्या मुलीचं नुकसान काय होऊन राहिलं याची आम्ही जाणीव करून देत होतो त्यांना. मग त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना कळल्या आणि शासनाचे जे काही आहेत नियम आहेत किंवा त्यांना जे योजना आहेत त्या योजनाची माहिती देत गेलो. आणि महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांना उद्योगाबद्दल तिथे सुद्धा आम्ही प्रशिक्षण बरेच घेत. मग आजपर्यंत अशा किती महिलांनी रोजगार सुरू केला? जवळजवळ 450 महिलांचं तर माझं आहेच, वेगवेगळे व्यवसाय. हो, वेगवेगळे व्यवसायामध्ये. आणि मुलींनी सुद्धा त्याच्यामध्ये बरेचसे पुढाकार घेऊन त्या सुद्धा जसं सॅनिटरी नॅपकिन्स असतात याचे सुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण देत होतो किंवा ते कशा पद्धतीने चालवायचं, उद्योग कसा करायचा किंवा शासनाच्या माध्यमातून कमी पैशामध्ये अनुदानामधून आपण ते काम कसं करायचं हे सुद्धा आम्ही त्यांना सांगत. ते हे असतात फिनाईल किंवा आपले खडू बनवायचे, अगरबत्त्या बनवायच्या, हे दुसरीकडे क्लास चालायचे. कधी कधी मातीचे ते भांडे बनवणारे वगैरे असायचे, त्यांना पण भेटी देऊन आम्ही मग तिथे सुद्धा आम्ही त्या मुलींना असे सुद्धा तुम्ही करू शकता. अशा बरेचसे दिवे आता दिवपोळीला येतात ना, त्या कामाच्या मुली आमच्या खूप काम करतात आणि त्यांना मग आपण मार्केटसुद्धा द्यायचं. मग महिलाचं म्हणजे त्यांना वाटायचं आम्ही तयार करतो पण घेणार. मग तशा पद्धतीने महिलांना सांगून द्यायचं की बाहेरून न घेता आपणच घ्यायचं. कारण माझा संपर्क खूप मोठा होता, त्यामुळे महिलांना हे सांगायचे की कमी पैशामध्ये त्यांना कमी पण नका देऊ, जो भाव आहे त्यामध्येच त्यांना द्या, म्हणजे त्यांची थोडीशी उत्साह वाढतो. म्हणजे प्रत्येक स्त्रीमधले तुम्ही गुण ओळखले
आणि तसं त्यांना तो त्यांना- व्यवसाय त्यांना दिला, त्याप्रमाणे तसं त्यांना पुढे आणलं. पुढे पण आणि हे आणलं खरंच गेलं. तुमच्यासारखे समाजसेवकच करू शकतात. बरं प्रज्ञाताई, आता ही संस्था सुरू झाली, तुमचा प्रचारही झाला, आता संस्थेत मग हळूहळू रुग्ण यायला लागले. पण जेव्हा सुरुवातीला हे मानसिक रुग्ण तुमच्या संस्थेत येतात, तेव्हाची परिस्थिती तुम्ही कशी हाताळता? कारण काही आक्रमक असतात किंवा काही शांत असतात, त्यांनाही ती नवीन जागा असते. जेव्हा जे सुरुवातीचे जे रस्त्यावरचे मनोरुग्ण आहेत, रस्त्यावरचे मनोरुग्ण नाही घेतले मी, पण जे रस्त्यावर जे राहणारे अपंग वगैरे जे दिसले आपल्याला तेच आपण घेतले. आणि मनोरुग्ण जे आहे तर हे फॅमिलीने माझ्याकडे आणलेले आहे. म्हणजे प्रचाराच्या माध्यमातून आणि सत्कार पुरस्काराच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचलं. आणि त्यांना ते कळलं की आम्ही अशा मनोरुग्णांचा सांभाळ करतो, मतिमंद मनोरुग्णांचा. तर मग ते पालक आमच्यापर्यंत पोहोचले आणि माझ्याकडे जे पेशंट आहेत, पॅरोल पेशंट आहे रिजनल मेंटल हॉस्पिटलमधले, त्यामुळे ते कसे आहे की ते मेडिसिनल आहेत आणि काही प्रमाणात ते मेंटेन आहे. बरं. आणि जे मेंटेन नाही ते त्यांचं कसं आहे की सुरुवातीला आपल्याला त्यांना खूप असं अगदी कसं चिडलेला बाळ वगैरे कसं असतो त्या पद्धती बाळाला सांभाळतो, बिलकुल तीच परिस्थिती आहे की त्यांना त्या प्रकारे आपल्याला सांभाळायचं असतं. आणि आपणही नवीन असो, त्यांच्याकरता आपल्याला स्वतःला तर माहित आहे की मला त्या पेशंटला सांभाळायचं आहे, पण त्या पेशंटला माहिती की मला इथे राहायचं आहे. किंवा पालक काय करतात की त्यांना आपल्याला घरी जायचं किंवा काहीतरी खोटं बोलून ते माझ्यापर्यंत पोहोचवतात. मग ते तिथलं बघून किंवा माझ्याकडे सुरुवातीला काहीच व्यवस्था नव्हती राहण्याची, अगदी झोपडे होते. मग त्याला असं वाटतं हे कुठे मी चिखलात आली, कुठे मी झोपड्यामध्ये आली. त्यामुळे तो पेशंट जो स्थिर व्हायचा तो आणखी थोडंसं त्याच्यामध्ये आक्रमकता वाढायची. तर मग 1-2 दिवस त्यांना थोडंसं कसं तरी आपण सांभाळायचं, कारण त्यावेळेस माझ्याकडे अशी व्यवस्था काहीच नव्हती राहण्याची व्यवस्थित. त्यामुळे त्यांना त्यावेळेस सांभाळणं म्हणजे खूप कसरत व्हायची माझी. तर ते ईश्वर कृपेने आता हे आमचं कार्य सगळं ईश्वराला समर्पित आहे. आणि आम्ही म्हणतो की प्रत्येक कठीण प्रसंगी ईश्वराने आम्हाला साथ देऊन हे सगळं सांभाळून घेतलं आहे. बरोबर. आणि ईश्वर रूपातील आपण आपल्यासारखे समाजकार्य करणारी व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे हे काम घडतंय. बरं, आता हे रुग्ण तर बिलकुलच असं काही आघात म्हणा किंवा असं काही घडतं, त्यामुळे थोडंसं मानसिक संतुलन बिघडलेलेच असतात. पण त्यांना थोडंसं समजवलं तर ते समजतात. तर तुम्हाला समुपदेशनही करावं लागलं का? त्यांना सुरुवातीला तर काही समजवण्याची गरजच नसते, कारण कसं ते तिथे स्थिर होणं हा पहिला मुद्दा असतो की ते पेशंट आपल्याकडे आलेला आहे आणि हा आपल्याकडे राहतोय, ही खूप मोठी गोष्ट असते. जेव्हा आपल्यासोबत राहील त्याच्यानंतर मग तो आपल्याला त्याच्या जे काही हरकती आहेत त्या समजून घ्यायच्या, त्याचा अभ्यास करायचा की हा कशा पद्धतीने वागतोय, कसं याला काय आवडतं आहे. म्हणजे बोलण्यातून किंवा कामातूनच, किंवा हिला कोणतं तरी एखादीला स्वयंपाकाचं काम आवडेल किंवा एखादी म्हणते की मला स्वयंपाक आवडत असते, मी नुसतं सफाईचंच काम मला करावंसं वाटतं असं वगैरे. मग असं करता करता मग त्याच्या बोलण्यातून मग आपण सगळं त्यांना समुपदेशन असं करायचं की बाबा ठीक आहे, तुला हे आवडतं हेच करायचं. आणि एक आपुलकी जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा तो आपल्याला पारिवारिक संबंध जेव्हा आपले निर्माण होतात तेव्हा तो ऑटोमॅटिकलीच तो आपल्या व्यवहारातूनच तो आपल्यासोबत खूप जुळतो. कारण आधीच घर सोडून आलेला, नव्या ठिकाणी आलेला, आणि आपल्यासारखे लोक जेव्हा प्रेमाचा आपुलकीचा हात पुढे करतात तर निश्चितच बदल त्याच्यात होत असेल आणि सुखरूप तो आपल्या घरीही जात असेल. आपण इथे थांबूया, विश्रांतीची वेळ झालेली आहे. मानवतेच्या सेवेसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या प्रज्ञाताई आणि निलिमाताईंशी पुढेही आपण गप्पा मारूया, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. समाजकार्यांचा या सखींचा प्रवास पुढे जाणून घेऊया. निलिमाताई, तुम्ही महिला बाल कल्याण समिती सदस्य आहात, नंतर कायदेविषयक सल्ला समिती सदस्य आहात, आणि यातून तुम्ही अनेक उपक्रम राबवले, खास करून महिलांसाठी तर खूपच उपक्रम राबवले. कुठले कुठले कार्य तुम्ही त्यात केले? महिलांकरता मी समुपदेशन केंद्र सुरू केल्यानंतर त्या ज्या कुटुंबाच्या म्हणजे विभक्त होणारे कुटुंब होते, त्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात केला. आणि कोर्टामध्ये जेव्हा मी कायदेविषयक सल्ला समितीमध्ये होती, तिथे वकील लोकसुद्धा माझ्याकडे जे समझोता करायला ते घरी पाठवायचे, हे समजून सांगा म्हणून. आणि अशा माध्यमातून मी जवळजवळ 70 ते 75 कुटुंबांना एकत्र केलं. बऱ्याचशा कुठल्याही निस्वार्थ भावनेनी त्यांचं कुटुंब, मला तो खूप आनंद वाटला. कारण एक आपण टप्पा याच्याकडे वळलेलो आहोत की ते विभक्त होणारे कुटुंब जेव्हा असतात ते अगदी छोट्यापणी लग्न होत होते आणि ते काम करत असताना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे जे काही घरातले वाद होते ते दूर झाले, मग या टोकावर येत होते. कोर्टापर्यंत न जाऊ देता मी माझ्या घरी बोलून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बरेचसे हे कार्य करावं लागतात. त्याची माझ्याकडनं खूप काम झालेलं आहे बरं. त्यात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा हे करतो महिलांसाठी, तर त्या महिलांना आपण कोण्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे, कारण दोन्ही पार्ट्या असतात. हो. इथे खूप प्रश्न येतो, म्हणजे यांचंही ऐकून घ्या, त्यांचंही ऐकून घ्या. मधली जी असते ती आपण प्रत्यक्ष जाऊन आम्ही बघत होतो. बरं. यांना काय त्रास होतो आहे, खरंच सासरचं आहे का, की ह्या खोट्या सांगत आहे, यांचं बरोबर आहे. कारण प्रत्येकजण आपापली बाजू सांगतात ना. मग मी एक बाजू न ऐकता माझा एक स्वभाव होता की तिचं ऐकून घ्यायचं, त्याचंही ऐकून घ्यायचं. आणि घरीमध्ये पण सासू सासरे घरी जाऊन आम्ही जाऊन आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला ह्या गोष्टी समुपदेशन केल्याने किती प्रश्न सुटू शकतात. सुटतात, खूप आणि आता सुटू या शकतात. प्रवासामध्ये तुमच्या किती मैत्रिणी तयार झालेल्या आहेत खूप आणि तुमच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करत असतील, आपले प्रश्न सांगत असतील आणि या माध्यमातून तुम्ही ते सोडवलं. आणि आता ती स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे, आत्मविश्वासाने उभी आहे. आता असंच हे जे तुमचं कार्य सुरू होतं त्यात तुम्ही अनेक शासकीय योजना ज्या राबवल्या गेल्या होत्या त्यातही सक्रिय होत्या. त्यातही तर होते मी. कुठल्या जिल्हा योजना होत्या? नियोजनवर मी 9 वर्ष कंटिन्यू काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज जे पोलिओ डोजेस असतात शासनाचा होता, तो मी महिला मंडळाच्या वतीने 100% यशस्वी करून दाखवला. कुटुंब नियोजनाचं ते काम होतं, ते सुद्धा आमच्या महिला मंडळाच्या माध्यमातून. एकदा असं झालं की पूरपीडितांना आम्ही नेहमी मदत करत होतो. इतर उकणी हे गाव वणीमधलं आहे, संपूर्ण गाव उद्ध्वस्त म्हणजे वाहून गेलं असल्यामुळे सगळे उघड्यावर आलेले होते. आणि मग अशा ठिकाणी काय करायचं. मग मी तहसीलमध्ये असल्यामुळे साक्षात ओळख होती, पोलीस स्टेशन सगळे मला शासकीय लोक पण सहकार्य करायचे. पण 5 मंडळाचा सहभाग घेऊन त्यांना कपडे, नवीन कपडे, जुने पण कपडे, एक गाडी आमची पूर्ण कपड्यांनी आणि धान्य, टॉवेल्स, ज्या खाण्याच्या वस्तू असतात याच्या किट्स तयार करून जवळजवळ 5 ते 6 गाड्या घेऊन आम्ही उकणीला गेलो. बरं. जाताना काय झालं की 4ही गाड्या समोर निघून गेल्या. मी ज्या गाडीमध्ये होते, माझी मैत्रीण होती रानानूर सिद्दीकी, त्यांच्या गाडीचा डिझेल टँक फुटला. त्यावेळेला फोन नव्हते, कुठली सुविधा नव्हती एवढी. मग काय करा, कुठली तरी गाडी जाताना दिसलं, कोणी बैलगाडी किंवा मोटरसायकल असली, कोणी सायकलवाला, त्याला सांगितलं की आम्ही इथे अडकलेलो आहोत आणि आमच्या महिला सगळ्या पुढे गेल्या. अख्खं गाव वाट पाहत होतं, काळे मॅडम येत आहे. तो आनंद खरोखरच उत्साह म्हणजे भरून येतो मला. आणि हे कार्य आता आमचं येणार होणार, आणि मदत मिळणार. मला जे आम्ही 2:30-3ला निघालो, मी रात्री 8ला पोहोचले बरं तिथे. पण सगळे थक्क बसलेले होते आणि मग त्यांना जे ह्या वस्तू दिल्या, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा खरोखरच खूप कारण म्हणजे किती मदतीची गरज होती आणि लगेच होती. तुमची मदत तिथपर्यंत पोहोचली. शासनाच्या ज्या योजना होत्या त्यातून त्या मार्फत तुम्ही तिथपर्यंत पूर जरी पोहोचल्या. आला तरी इंडियन रेड क्रॉसची आमची टीम पुढेच. बरं. म्हणजे बोटींचं सहभाग, डॉक्टर्स लोक, काही जे ह्या आमचे कामं अतिशय फुलाच्या पाकेरूपी जेव्हा मदत दुसऱ्याला मिळते त्या त्यासारखी उद्देशाने लाख मुलाची कुठली दुसरी गोष्ट नसावी. महत्वाचं होतं हो. ते. बरं प्रज्ञाताई, आतापर्यंत तुमच्या संस्थेत किती रुग्ण आलेली आहेत? आतापर्यंत 200 रुग्णांची आमची मदत झालेली आहे. 200 रुग्णांना अशी संख्या येऊन झाली. आणि जेव्हा हे येतात रुग्ण तुमच्या संस्थेमध्ये, त्याची दिनचर्या तुम्ही कशी ठरवता? दिनचर्या कसं आहे की ते मेडिसिनल पेशंट असल्यामुळे त्यांना झोपेचा खूप मोठा भाग असतो आपल्या दिनचर्याच्या तुलनेमध्ये. तर सकाळी ते 8 वाजता उठायचं. 8 वाजता उठलं की 9 वाजेपर्यंत चहा नाश्ता होतो. 12:30 वाजता जेवण होते आणि 3-4 वाजता थोडासा स्नॅक्स असतो, नुसता स्नॅक्स असतो, बाकी चहा वगैरे नसतं, एकच वेळेस चहा. आणि रात्री 7:30ला असं जेवण, अशी ही ती दिनचर्या असते. आणि मग 4 वाजता थोडं त्यांना मग योगा, डान्स, गाणं आहे, रेडिओ सुरू आहे आणि असे सगळे थोडेसे त्यांना मनाला पटेल असे सगळे उपक्रम. कारण त्यांना त्यांच्यात आधीच ते परिस्थितीने गांजलेले असतात, मानसिक स्थितीच ठीक नसते आणि त्यात तुम्ही मग त्यांना मनोरंजनासाठी काहीतरी मन वळवण्यासाठी पण उपक्रम राबवता. तर आता डान्स म्हणाल्या तुम्ही. हो, डान्स आहे, गायन आहे, कोणाला गाणं आवडत असलं गाणं म्हणायचं. मग एक मुलगी इतकी छान आहे की अपंग आहे, तिला स्वतःला असं कोणाच्या आधारात थोडीशी गरज पडते अशी चालते, पण ती छान ड्रॉइंग करते. म्हणजे त्याला स्वच्छंदी जे आहे, स्वच्छंद ज्यांना जे छंद आहेत ते त्यांना करण्याची पूर्ण मुभा आम्ही देतो. बरं. आणि आता असे अनेक पेशंट्स बरे होऊनही गेलेले असतील,
तर तो आनंदाचा क्षण कसा तुम्ही सांगाल? तो तर इतका आनंदाचा क्षण असतो की जे बरे होऊन गेलेले पेशंट असतात ते अगदी बोटावर मोजण्यासारखे. कारण कसं आहे की जे आजकाल ह्या मनोरुग्णांच्या बाबतीमध्ये पालकांचं मत थोडं थोडं कल जरा चांगला झाला आहे की बुवा आता ही पेशंट अशी आहे तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे, मेडिसिन गेलं पाहिजे. जो बॉर्डर लाईनला जो पेशंट आलेला असेल किंवा आता नुकतंच त्याचं निदान झालं आणि त्याला मेडिसिन आपण रेग्युलरली देतो आहे, तर तो पेशंट बरा होतो आणि तो घरी जाऊ शकतो. आणि एक तर अशी मुलगी आहे की ती घरी लग्न होऊन गेली आणि काहीतरी सासरचा छळ झाला असेल किंवा तिच्या मनात काय असेल ते माहीत नाही, पण त्याच्याने तिच्या आईने सांगितलं की हिला ही सासरी गेल्यानंतर तिच्यात असं असं बदल झाला, ही रुग्णाचे औषधं घ्यायला लागली. मग ती काही दिवसांनी बरी झाली. मग ती बरी झाली तर मग तिच्या आईने म्हणे की आता ही बरी झाली, आम्ही तिच्या सासरच्या लोकांसोबत बोललं की अगदी बरी झालेली आहे आणि हिला आपल्याला तिच्या सासरी पोहोचवायचं. तर मग ही इतक्या आनंदाची गोष्ट असते की एक मुलगी आपल्या घरी जाते आहे आणि बरी होऊन जाते आहे, याशिवाय आणखी आनंद दुसरा असू शकत नाही आपल्यामध्ये. खरंच. आणि त्या कुटुंबालाही तसं पाहिलं तर किती दुःख आहे की आपल्या घरातली व्यक्ती अशी बाहेर आहे, पण अर्थात ती बरी होऊनच तुमच्याकडे येणार आहे, हाही एक चांगला उद्देश त्याच्यामध्ये असतो. पण ती जी भूमिका असते आई वडिलांची किंवा नातेवाईकांची ती जरा कठीण असते. बरं निलिमाताई, आता समाजकार्य तर तुमचं होतं, शिवाय तुम्ही निसर्गाचाही विचार केलेला आहे आणि वृक्ष संवर्धनासाठीही तुम्ही काम केलेलं आहे आणि तुमच्या वणीला तुम्ही हिरवगार केलंय असं म्हणायला हरकत नाही. तर वृक्ष संवर्धनासाठी कुठले उपक्रम राबवले? वृक्ष संवर्धन समिती आमची आहे. त्या तसं पाहिलं तर मी वणीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे एकही क्षेत्र माझं सुटलेलं नाही. संगीत मंडळाचं असो, नाट्य क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, शाळा असो, कुठल्याही माध्यमातला कार्यक्रम असला की तिथे मी जाते आणि विशेषतः म्हणजे तिथल्या कार्याला सहभागी होते. असा माझा जो परिचय होता तो त्याचप्रमाणे आम्ही मग विचार केला, कारण वणी म्हटलं की ही कोळसा खदान आहे. त्यामुळे या खदानीमुळे कसं डस्ट खूप असतात, प्रदूषण वाढते, उष्णतामान खूप असते आणि त्यामुळे आजार असतो. याकरताही मी बरेचशा म्हणजे निवेदनं देऊन काय केलं पाहिजे शासनाच्या वतीने महिला आणि गावाच्या सोयीसाठी पाण्याचं आम्हाला जी समस्या होत होती त्याकरता आणि वृक्ष संवर्धन लावण्याची आमची एक कल्पकता होती. ते आमचे एक अध्यक्ष राजाभाऊ बिलोरिया आणि आम्ही सगळ्या टीमनी ठरवलं आणि पूर्ण वणीला आम्ही चारही बाजू, नागपूर रोड असो, यवतमाळ रोड असो, आता यवतमाळचा थोडा भाग राहिला कारण रोडमुळे आम्ही सहभाग होता का यात? नाही, सध्या तर नव्हता, पण आम्ही या माध्यमातून घेतो की तुमचं समजा तुमचे वडील आहे किंवा कोणीतरी गेले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ते झाड लावत होतो. बरं. असं आम्ही ते आणि त्या झाडाची काळजी घेणं आणि पूर्ण त्यांचं संगोपन करायचं जोपर्यंत ते मोठं वृक्ष होत नाही तोपर्यंत. त्यामुळे वणीला अगदी पूर्ण हिरवगार आमच्या समितीनेच केलेलं आहे. बोलता बोलता पुन्हा ब्रेकची वेळ झालेली आहे, थांबूया इथे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया या विश्रांतीनंतर. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सेवा हाच परमार्थ या शीर्षकाअंतर्गत प्रज्ञाताई आणि निलिमाताई यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत आणि चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. जाता जाता महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकूया. प्रज्ञाताई, आता हे समाजकार्य एकीकडे आणि एकीकडे तुमचं संसार होता, या दोन्ही बाजू कशा सांभाळल्यात? समाजकार आणि संस्था ही माझी एकच कुटुंबातच सगळं होत असल्यामुळे काय होतं की सकाळी माझी मुलगी सकाळी 8ला शाळेत जायची, 9 वाजता माझे मिस्टर ऑफिसला जायचे. म्हणजे पूर्ण वेळ माझं घर आणि माझ्या घरात जे इतर सदस्य जे असतील, जे आहे माझ्याकडे रुग्ण, ते आणि माझं, त्यामुळे याच्यात मला खूप काही असं हे करायची वेळ आली नाही, तडजोड करायची, कारण पूर्ण दिवसाचा वेळ माझा असाच जायचा आहे. बरोबर. मग आता भावी उपक्रम काही योजले आहेत का संस्थेचे? हो, भावी उपक्रम असे आहे की आता संस्थेच्या आता पहिले आम्ही झोपडीमध्ये राहायचो, हे तुम्हाला सुरुवातीला मी लक्षात आणून दिलं. आता आमची ही 4 मजली बिल्डिंग होते आणि आता माझ्याकडे 20 रुग्ण आहेत, महिला रुग्ण आहेत आणि परत 20ची व्यवस्था करते, त्याचं बांधकाम सुरू आहे आमच्याकडे. तर हे असं ह्या रुग्णांना जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देता येईल, हा आमचा भावी उपक्रम आहे. बरोबर. बरं निलिमाताई, आता 1980 सालचा हा तुमचा प्रवास आहे आणि एकट्याचा हा प्रवास, कारण त्या काळातल्या महिला उंबरठाही ओलांडायला घाबरायच्या. तर मग त्यावेळी तुम्हाला काय अडचणी आल्या? त्यावेळी मी जेव्हा 80पासून बाहेर पडले किंवा 82ला आणि मग 85ला साक्षरता अभियान हे सगळं राबवत असताना म्हणजे अशा अडचणी येत होते की एकटीच महिला राहत होती प्रत्येक ठिकाणी. आणि त्याच अनुषंगाने मला दंडाधिकारी म्हणून 2 वेळा मला ती संधी मिळालेली आहे
जिल्हा नियोजनवर मला काम करावं लागत होतं. अशा बऱ्याचशा संस्थांमध्ये आणि शासकीय याच्यामध्ये सुद्धा आकाशवाणीला सुद्धा मी कार्यक्रम दिले. आणि मुख्य म्हणजे महिलांना घेऊन 22 महिलांना कधी त्या स्टेजवर आल्या नाही अशा महिलांना घेऊन मी आकाशवाणीला कार्यक्रम दिलेला आहे. हा जो अनुभव होता आणि महाराष्ट्रीयन सणांवरती कार्यक्रम दिला. म्हणजे आपली परंपरा काय आहे, संस्कृती काय आहे ही मी त्यांना त्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण केली आणि ही लोकांपुढे पण आणून दिली. हा प्रवास करत असताना अडचणी येत होत्या पण फार थोड्या होत्या, कारण मी त्यामध्ये आधीच ठरवून घ्यायचे. माझे काम करण्याची एक पद्धत होती. तर मग ते कसं करायचं, एक तर आर्थिकदृष्ट्या मला काही अडचण येत नसल्यामुळे मी ती माझ्या माध्यमातून त्यांच्या पूर्ण करायची. पण महिलांना जी आवड निर्माण करणं हा एक माझा छंद होता. बरं. असं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की मला घरातून खरोखरच खूप सहकार्य, माझे मिस्टर आणि माझे तिन्ही मुलं, अगदी त्यांचा पूर्ण सहभाग मिळाल्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. बरोबर. हां. जेव्हा दिल्लीला सुद्धा जायचं असं लहान मुलं होती, तो काळ सुद्धा केव्हा होता. मॉरिशसची मला संधी होती, सांगली, सातारा, प्रत्येक ठिकाणी मला असं बाहेरगावी जावं, पण सगळे सांभाळून घ्यायचे की तू जा. ते अगदी छोटेच होते त्यावेळेला, काही खूप मोठे नव्हते, अडचणींवर मात करत पुढे जाणं पण त्या अशा अडचणी काही एवढंही नव्हतं. आणि मला सहकार्य बायकांचं सुद्धा मिळायचं. बरोबर. म्हणजे घरचं सुद्धा आम्हाला सांभाळायला होतं. त्यामुळे अशी अडचण मला खूप काही झालेली नाही. पण 1-2 ठिकाणी असं होत होतं की लोक म्हणायचे हे रिकामे आहे, त्यांचं राहायचं यांना. हां, प्रत्येकांचे मतं असते, बायका कुठे करत असतात का, हे घरी लक्ष नाही राहत, रिकामे काम आहे, काय म्हणतात त्याला. पण याकडे दुर्लक्ष करून काम करणं हे महत्त्वाचं. व्यक्तिगत प्रकृती म्हटल्याप्रमाणे बोलणं तसं असं बोलणं ऐकायला येत होतं, पण मी कधीच लक्ष दे एक ध्येय ठेवलं होतं की आपल्याला समोर जायचं आहे आणि ती आपल्याला ते गाठायचं आहे. त्या उद्देशानेच मी सगळं कर. मला नाटकामध्ये खूप आवड होती, डान्स माझी ही सगळ्यात जमेची बाजू होती. मला संगीत, नृत्य, गायन हे आपल्या ह्याच्यामध्ये खूप आवड. मला त्या काळात आम्हाला करायला मिळालं नाही. मी लग्नानंतर संगीताचे धडे घेतले आणि मुलांना घडवत चाललो. आमचं संगीत साधना मंडळाचं काम इतकं जोरदार आहे की प्रत्येक कलाकाराला आम्ही 1 वर्षातून एकच कार्यक्रम घेत होतो. जी आज नावाजलेले गायक आहेत त्यांना बोलवत होतो. म्हणजे प्रभाकर कारेकर, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडेपासनं आशा खाडीलकर, आरती अंकलीकर, अशा सगळ्यांना आम्ही बोलून, ते माझ्या गुरूंनीच मला ते मंडळाचं काम दिले आहे. तेही काम मी 28 वर्षापासून सांभाळ. एक संगीत माझे जे देवस्थानचे माझे गुरु आहेत, आईचे गुरु, ते आमचे लहानपणापासून आहे. त्याही मंडळ संस्थेवरती मी उपाध्यक्ष म्हणून काम करते आहे आणि त्या गुरूंच्या आशीर्वादाने जे आज चालू न राहिलं. खरोखर समाजकार्यासोबत तुम्ही तुमची आवड, आध्यात्मिक आवड खूप आहे मला. लिखाणाची आवड आहे. नाटकं बसून देत होती महिलांना, एकपात्री प्रयोग, आणि मी नाटकात सुद्धा बरेचसे काम केले. 2 पिक्चरमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. बरं. आणि विशेष म्हणजे ते नाटकं बसून द्यायचे, महिलांना एकपात्री प्रयोग करून दाखवायचे. आता जे कोरोनाच्या आधी 17मध्ये माझं एक AK-47 इथे नागपूरमध्येच नाटक झालेलं आहे. बरं. ते म्हणजे या वयाच्या टप्प्यावर सुद्धा तुम्ही इतक्या सक्रिय आहात. काल माझ्या एक मंडळाचा जो काम होतो शारदोत्सवाचा, त्यामध्ये सुद्धा मी जवळजवळ 15 महिलांना घेऊन, ज्या कधी स्टेजवर आल्या नाही, त्यांच्याकडून गोंधळ हा डान्स बसून घेतला आणि करून दाखवला. आता जाता जाता वेळेचा थोडा अभाव आहे, तर भावी उपक्रम काय योजले आहेत आता? कारण शांत तर बसायचं नाही. नाही, काम चालूच आहे. स्वाधार केंद्रासाठी, मुख्य म्हणजे परितक्ता केंद्रासाठी आजपर्यंत शासनाचा कुठलाही म्हणजे GR आलेला नव्हता. पण ज्या वेळेला आला तेव्हा मी पेपरला वाचल्याबरोबर लगेच मी प्रस्ताव टाकला. यवतमाळचा प्रस्ताव माझा मुंबईला गेला, पण तिकडनं कळलं की यवतमाळ जिल्ह्याला सध्या देणार नाही. मी थांबून गेले, कारण स्वाधार केंद्र जर झालं तर कसं मी माझ्याकडे त्या महिलांना ठेवू शकते. बरोबर. 30 महिलांची योजना आहे आणि हा एक यासाठी तुम्हाला जागरूक राहायचं आणि काम करायचं. हा माझा आनंद मला पुढे न्यायचा आहे. बरोबर. हा एक आहे. आणि महिलांकरता जिम वगैरे सुरू करायचं. बरोबर. असं बरेचसे आहेत. आता माझ्या सुना पण आहेत, मुलगी आहे. तुमचे हे उपक्रम यशस्वी होतील अशी आशा करूया. आणि माझ्या गुरुचं काम
सदैव राहील. हो, हो. शेवटच्या आणि टप्प्यापर्यंत. आपण जेव्हा एकमेकांना मदत करतो त्यामुळे त्यातून मिळणारा आनंद किती लाख मुलाचा नाही, असतो. तो खूप मोलाचा त्यामुळे असतो. एकमेकास खरंच सहाय्य असतो. करू अवघे धरू सुपंत या वचनाप्रमाणे जर आपण अशी मदत केली तर निश्चितच सगळीकडे आनंद पसरेल आणि एक छान सुखकर जीवनाचा मार्ग निर्माण होईल. आणि मी प्रत्येक महिलांना भाषणात सुद्धा मी हेच सांगत असते की महिला ह्या सर्वात उत्कृष्ट कोण आहे, तर हो. तिला शक्ती कोण देते. देवाला सुद्धा मागे बरोबर. ठेवलेलं आहे, म्हणजे पण तिला स्वतःला महत्त्व स्वतः दिलेलं ओळखायला आहे. हवं. पण आपण ओळखायला पाहिजे आणि स्वतःसाठी जगायचं. बरोबर. एक कोपरा आपल्यासाठी तयार करायचा. खूप हे छान. माझं प्रत्येकाला हो, हो. सांगणं असतं. अतिशय आणि मोलाचं मुलींना वाक्य संदेश तुम्ही द्या. बोललेले आहात. आता तुम्ही दोघी इथे आलात आणि पुढच्याही भावी उपक्रमांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रज्ञा राऊत आणि निलिमा काळे मॅडम, तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधला. नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आणि दर्शकांच्या वतीनं आपले आभार आहेत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.